माझ्या यूट्यूब चॅनल एम थिअरी अँड प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बस कशी चालवायची याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे। बस चालवणे हे कार चालवण्यापेक्षा जास्त क्लिष्ट नाही। बसची लांबी आणि वजन तसेच तुमच्या प्रवासाप्रती असलेली जबाबदारी पाहता तुम्हाला अधिक सावधगिरी बाळगावी लागेल। तथापि मूलभूत गोष्टी समान आहेत। जर आपण यापूर्वी मानक चालवले नसल्यास आपल्याला शिफ्ट करणे शिकण्याची आवश्यकता असू शकते। बहुतेक कंपन्या कर्मचाऱ्यांना गाडी चालवायचे प्रशिक्षण देतात। उदाहरणार्थ अनेक शहरे त्यांच्या बस चालकांना गाडी कशी चालवायची हे शिकण्यासाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम देतात। तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कंपनीसोबत जायचे आहे ते तुम्ही ठरवा आणि त्याच्याकडे प्रशिक्षण कार्यक्रम आहे का ते पहा। तुमचे मुख्य पर्याय म्हणजे सिटी बस ड्रायव्हर, लांब पल्ल्याचा बस ड्रायव्हर किंवा स्कूल बस ड्रायव्हर। तुम्हाला सर्वात जास्त काय आकर्षित करते यावर आधारित निर्णय घ्या। उदाहरणार्थ जर तुमच्याकडे घरी यायचे कुटुंब असेल तर तुम्हाला लांब पल्ल्याचा ड्रायव्हर बनायचे नाही। दुसरीकडे जर तुम्हाला मुले जास्त आवडत नसतील तर तुम्हाला स्कूल बस ड्रायव्हर बनायचे नाही। बस चालवण्यासाठी वय 21 वर्षे असणे व हेवी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे। तुम्हाला ड्रायव्हिंगसाठी पार्श्वभूमी तपासणी आणि भौतिक तपासणी देखील पास करणे आवश्यक आहे। तुमच्याकडे स्वच्छ ड्रायव्हिंग रेकॉर्ड असणे आवश्यक आहे आणि किमान 3 वर्षांपासून वाहन चालवत आहात। सुरुवातीस बस चालविताना आता तुम्ही बस चालवत असताना काय करावे लागेल याविषयी संपूर्ण माहिती पहा। तुमची सीट, स्टीअरिंग व्हील आणि आरसे समायोजित करा। कारमध्ये जसे तुम्ही आत जाता तेव्हा तुम्हाला तुमची सीट समायोजित करणे आवश्यक आहे। बस चालविताना ही पायरी विशेष महत्त्वाची आहे कारण तुम्ही शिफ्टमध्ये नसताना इतर लोक तीच बस चालवित असतील तर तसे स्टीअरिंग व्हील समायोजित करा जेणेकरून तुम्ही ते आरामात नियंत्रित करू शकता। मिरर समायोजित करणे हे देखील आवश्यक आहे। तुम्ही बाहेरील चाके तसेच त्यामधील रस्ता पाहू शकता याची खात्री करा। आतील आरशावर तुम्ही बसचे आतील भाग आणि बसच्या मागचा रस्ता पाहू शकता। क्रॉस व्ह्यू मिरर तुम्हाला बसचा पुढचा भाग पाहण्यास मदत करतात जे तुम्ही आरशाशिवाय तुमच्या सीटवरून पाहू शकत नाही। इंजिन सुरू करा। पार्किंग ब्रेक आधीपासूनच सेट केलेले नसल्यास ते लावा। तुमची बस स्वयंचलित ऐवजी मानक असल्यास क्लच पॅडलवर थांबा। इग्निशन स्विच चालू करण्यापूर्वी गिअर न्यूट्रलमध्ये बदला। स्टार्टर पुश करा। बऱ्याच बसमध्ये तुम्हाला आता स्टार्टर बटन दाबावे लागेल। काही इंजिनसह स्टार्टर पुश करण्यापूर्वी आपल्याला सुमारे 5 मिनिटे प्रतीक्षा करावी लागेल। उदाहरणार्थ तुमचे इंजिन डिझेल असल्यास आणि त्यात इनलेट हीटर किंवा ग्लो प्लग असल्यास याचा अर्थ इंजिन सुरू करण्यापूर्वी हे भाग उबादार होणे आवश्यक आहे। जेव्हा तुम्ही स्टार्टरचा धक्का लावू शकता तेव्हा एक निर्देशक प्रकाश असावा जो बंद होईल। आपले हात योग्यरित्या ठेवा। कारप्रमाणे स्टीअरिंग व्हीलवर उत्तम पकड मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे हात एका विशिष्ट पद्धतीने ठेवावे। बसमध्ये शिफारस 9 आणि 3 वर आहे। याचा अर्थ असा की जर तुम्ही स्टीअरिंग व्हीलची घड्याळ म्हणून कल्पना केली तर तुमचे हात 9 आणि 3 असतील। पाहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तुमचे हात चाकाच्या दोन्ही बाजूला मध्यभागी असले पाहिजेत। तुमच्या बसमधील गिअर्स मानक असल्यास ते ओळखा।
तुमची बस समचलित असल्यास या पद्धतीबद्दल काळजी करण्याची गरज नाही, परंतु जर ती मानक असेल तर तुम्ही करा. तुमच्या बसमधील किती गिअर पोझिशन्स आहे ते ठरवून सुरुवात करा. साधारणपणे 4 किंवा 5 पुढे जाण्याची, तसेच न्यूट्रल आणि रिव्हर्स हे तुम्हाला तुमच्या बसमध्ये एक आकृती सापडली पाहिजे. जर तुम्ही करू शकत नसाल तर बसमधील गिअर बदल तुम्हाला सांगण्यासाठी आणखीन अनुभवी कोणीतरी शोधा. एकदा कोणीतरी तुम्हाला दाखवले की तुम्ही विसरण्यास चार्ट बनवू शकता. गतीमध्ये शिफ्ट ब्रेकच्या डावीकडील पेडल असलेल्या क्लचवर तुमचा डावा पाय खाली दाबून सुरुवात करा. पुढे पार्किंग ब्रेक पूर्ववत करा. घर्षण बिंदूपर्यंत पोहोचेपर्यंत आपला पाय घट्ट पकडून हळूहळू उचला आणि नंतर थांबा. तुम्हाला कळेल की तुम्ही घर्षण बिंदूवर आदळला आहे, कारण बस पुढे जायला सुरुवात करते. तुमचा पाय पूर्वेकडे हलवा. तुम्ही वेग वाढवायला सुरुवात करताच तुमच्या डाव्या पायाने क्लच सोडा आणि तुमच्या उजव्या पायाने एक्सेलरेटरवर आणखीन खाली ढकलून द्या. त्यानंतर जशी गती इंजिनची असेल त्या रस्त्याच्या ह्याच्यानुसार आपण पहिला, दुसरा, तिसरा क्लच दाबून चौथा, पाचवा गिअर रस्त्याच्या सर्वात आरामदायक वळण पद्धत निवडा. कारप्रमाणे चाक फिरवताना तुम्ही दोन्हीपैकी एक पद्धत वापरू शकता. चाक फिरवण्यासाठी तुम्ही एकतर हात पुढे करा किंवा एका हाताने ढकलता आणि वळवल्याशिवाय दुसऱ्या हाताने खेचा. हँड ओव्हर हँड थोडे नितळ असू शकते, परंतु जर तुम्हाला पुश पुल पद्धत अधिक सोयीस्कर असेल तर ती तितकीच प्रभावी असू शकते. वक्र आधी ब्रेक. जर तुम्ही वळणाच्या मध्यभागी वेग कमी करण्याचा प्रयत्न केला तर ते बसमध्ये विनाशकारी ठरू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही बस घसरायला लागू शकता. तुमचा बसवरील ताबाही सुटू शकतो. म्हणून वक्र जवळ जाताना तुम्हाला गती कमी करण्याची आवश्यकता आहे का याचा विचार करा आणि तुम्ही वक्र दाबण्यापूर्वी तसे करा. लेनच्या विरुद्ध काठाला मिठी मारा. म्हणजेच वक्र करण्यासाठी आपण स्वतःला जास्तीत जास्त जागा देणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला अधिक जागा देऊन लेनच्या काठावर जाण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, जर वक्र डावीकडे जात असाल तर तुम्ही लेनच्या उजव्या बाजूला जाल. जर वक्र उजवीकडे जात असेल तर तुम्ही लेनच्या डाव्या बाजूला जात असाल. वक्र बाहेर गती. ही चाल अगदी गाडीसारखी आहे. म्हणजे तुम्ही वक्राच्या मध्यभागी पोहोचताच पुन्हा वेग वाढवण्याची वेळ आली आहे. तुम्ही वक्र समाप्त करताच वेगाने परत वर जा. उजवीकडे वळण घ्या. डावीकडे वळण साधारणपणे खूप सोपे असले तरी बसची लांबी पाहता उजवीकडे वळणे अधिक कठीण असू शकते. योग्य लेनमध्ये जाताना आणि गती कमी करून तुम्ही कारमध्ये जाता त्याप्रमाणे चौकाकडे जा. तुमच्या डावीकडे लेनमध्ये जाऊ नका, कारण तुम्ही कारमध्ये जाऊ शकता. फक्त गलीच्या त्या बाजूला मिठी मार. वळण घेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त जागा घेणे आवश्यक असल्यास तुम्ही ज्या लेनमध्ये वळत आहात त्याच लेनमध्ये असे करा. म्हणजे तुम्ही उजवीकडे वळता. तुम्हाला गरज भासल्यास तुम्ही नवीन लेनच्या पुढे असलेल्या दूरच्या लेनमध्ये तुम्ही थोडेसे स्विच करू शकता. नंतर योग्य लेनकडे परत या. फक्त इतर वाहने आणि पादचाऱ्यांकडे लक्ष देण्याची खात्री करा. अशा प्रकारे